नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. परवा एक घटना अशी घडली की 6 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या पुतळ्याचं अनावरण झालं. म्हणजे आत्ताचे सगळे हे राजकारणी देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे एकनाथ शिंदे हे सांगतात की नेव्हीने बांधलेल्या पुतळ्याचं, नेव्हींनी का बांधला तर बाबा छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे आपल्या प्रमुख असं त्यांना मानलं जातं. म्हणजे नेव्हीमध्ये त्यांना एक आदर्श मानलं जातं. ते नौदलाचे किंवा आपल्या नेव्हीचे एक त्यांना एक म्हणजे बोलतात ना की एक त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपली नेव्ही किंवा आपले समुद्र सागरी जो आपला सगळी सुरक्षा आहे त्याचा एक आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं जातं. अशासाठी त्यांनी त्या मालवणला कुठे किनारपट्टीच्या इथं सिंधुदुर्गाच्या इथं कुठे महाराजांचा पुतळा बांधला. कोणी बांधला तर सांगतात नेव्हीने बांधला. त्याचं उद्घाटन करायला आले होते आपले नरेंद्र मोदी, जे म्हणजे तात्काळमध्ये हजर असतात. कुठेही गेले की फोटो बिटो मारायला लगेच त्यांना माहिती असते की चायला लगेच तात्काळ 2-4 दिवसातच पुतळा उभा राहायला पाहिजे की मी लगेच इलेक्शनच्या आधी जाऊन फोटो बिटो काढणार. तो पुतळा कालच्या म्हणजे असे सांगतात सत्ताधारी, म्हणजे मी तुम्हाला बोलतोय, तो पुतळा कालच्या वाऱ्या पावसामध्ये ढकलला, म्हणजे पडला खाली, तुटला, पाय राहिले आणि बाकी सगळं तुटलं. अत्यंत वाईट वाटलं, वेदना आल्या. त्याच ठिकाणी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाईंचा पुतळा आहे. काल परवा गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला, अत्यंत सोसाट्याचा वारा, म्हणजे ती समुद्र किनारीच आहे, ते काय गुजरात कुठं काय हिमालयात नाही आहे. त्या पुतळ्याला काही झालं नाही. बरं, आता तो पुतळा कसा बांधलाय? तो पुतळा व्यवस्थित एका मूर्तिकाराने बांधला, एका आर्किटेक्चरने बांधला, एका कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलाय, ज्याला अगदी व्यवस्थित त्याच्या पायापासून वरपर्यंत ज्या काही सुरक्षेच्या बाबतीत असतील किंवा जे काही त्याला पाहिजे, जे काही त्याला मजबूती पाहिजे ती देण्यात आली. इथं मात्र कोकणामध्ये जो पुतळा बांधला त्याला अगदी आतमधून वेल्डिंग केलेलं लोखंडाचं हे लावलं आहे. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला ही सगळी गोष्ट दिली त्याला साला घंटा कशाचा अनुभव नाही. त्यानं त्याच्या आयुष्यात असला कधी पुतळा उभारलेला नाही आहे. मग एवढा उंच पुतळा तुम्ही एवढ्याच्या सळ्यांवरती आणि त्या अँगलवरती जर वेल्डिंग करून उभं करत असाल तर ज्या प्रकारचं कोकणामध्ये वारा असतं त्या वाऱ्यामध्ये तो पडणारच होता ना. मग एवढं सगळं असताना एवढी घाई कशाबद्दल म्हणजे नेव्हीने बांधला सांगतात. मग नेव्हीने बांधला तर मग तुम्ही प्रशासकीय लोक म्हणून तिथं सगळ्या गोष्टी उद्घाटन करायला गेलात. जर नेव्हीने बांधला असेल तर मग आता तुम्ही कसं काही छाती ठोकपणे सांगता की आम्ही त्याला परत उभं करू? बरोबर ना. मग तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलात तुम्हीच दिला असणार ना, कारण त्याचं टेंडर तर नेव्ही बीवाले मला नाही वाटत काढलं असेल त्यांनी, किंवा त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असतील. म्हणजे ते फक्त मला असं वाटतं नावाला असतील नेव्हीवाले, तुम्ही जिथं ढकलताय ना त्यांच्यावरती. याच्यामध्ये सरळ घोटाळा आहे, सरळ घोटाळा. जिथं 5 रुपयात गोष्ट करायची ना तिथं 1 रुपयामध्ये गोष्ट केली आणि 4 रुपये खाल्लेत. तिथं कुठलाही आर्किटेक्चर नाही, तिथं कुठलाही असा कॉन्ट्रॅक्टर नाही ज्याला याचा अनुभव आहे, अजिबात काही नाही आहे. आणि मग जर तुम्ही छत्रपतींच्या नावाखाली जर असलं घाणेरडं राजकारण करत असाल, अरे तो पुतळा बनवण्यापेक्षा एखाद्या किल्ल्याचा बुरुज बांधला असतात ना, साला बरं वाटलं असतं. म्हणजे तुम्ही जे सांगतात ना अरबी समुद्रात, त्या अरबी समुद्रात तो गेला, तिच्याला आम्ही मरू तरी तू बघायला मिळणार नाही, पण तुझा अरबी समुद्रातला उभा केला असता तर तो बुडून गेला असता. ते असलं बांधकाम तुम्ही जर केलं असतं तर. म्हणजे फक्त लोकांना दाखवण्यापुरतं जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल ना तर जाहीर निषेध आहे तुमचा सर्वांचा. हे मी ते कुठल्या BJP त्या कुठल्या असला कुठला मी नाही आहे. जे चूक, जे बरोबर ते बरोबर, आणि मी ते बोलणारच. अनेक जण मला कमेंट करून बोलतात खाली की काय झालं, पुतळा पडला, बोलणार नाहीस का, पैसे घेतले का? बाबांनो, तसलं काही मी कसलं काही करणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नरेंद्र मोदी असो नाही तर तिच्याला डोनाल्ड ट्रम्प असो, सगळे त्यांच्या पायाची धूळ. मग हे बाकीचे तर सगळे हे सत्ताधारी विरोधक तर मी त्यांच्या आसपासही पाहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे विषय येईल ना तिथं सगळ्या गोष्टी आम्ही सोडायला तयार आहोत. त्याच्यामुळं जे काही घटना घडली ना ती सगळी कोकणातली त्या पुतळ्याची अत्यंत चीड देणारी आहे. आणि जर असल्या गोष्टी जर हे सत्ताधारी राजकारणासाठी, म्हणजे ते सगळं निवडणुकीसाठी झालं होते, काय आपण काही येडे नाही एवढे. अगदी नरेंद्र मोदी आले काय, उद्घाटन केलं काय, वाजत गाजत सगळ्या गोष्टी ते माहिती होतं. 2-4 महिन्यात ढासळेल, कारण उभाच एवढ्या वेगानं केला, अगदी बिल्डिंग करून ते पडणारच होता. म्हणजे मी म्हणतो तर बरं झालं तो पुतळा पडला, कारण तो जर पडला नसताना तर अशा राजकारण्यांचे खरे चेहरे दिसले नसते. माफ करा मला, खरोखर मी असं बोलतोय, वाईट वाटेल तुम्हाला कोणाला, पण मला खरोखर असं वैयक्तिक वाटलं, बरं झालं, कारण त्याशिवाय यांचे चेहरे समजले नसते. हे सत्ताधारीही असले ते विरोधकही असलेत. हे काय विरोधक छाती ठोकतायत त्या आईला, नाही तर तुम्ही लय मोठं काम केलं तुमच्या काळात. तर तिच्या आईला विशाळगड सारखे दिलं नको त्यांच्या हातात, सगळं जिहाद करून टाकलं आमच्या गडांचा. हे शरद पवार आणि सगळी लोक, हे उद्धव ठाकरे यांची तोंड बंद राहिलं होतं त्या विशाळगडाच्या ह्याच्यावर. एक आवाक्षर काढत नव्हते. कशासाठी? मुस्लिम मतांसाठी. असोच हे देवेंद्र फडणवीस या सगळ्या पुतळ्याबाबत हे सगळ्या गोष्टी सांगतात. याच्यामध्ये खरोखर केलेला मोठा भ्रष्टाचार आणि याचा जाहीर निषेध करतो याचा.
त्याच्यामुळे सगळेच एका माळेचे मणी आहेत, सगळेच एका माळेचे मणी आहेत. पण चला कुठंतरी हिंदू म्हणून आपलं सरकार म्हणून मी आपण या सर्वांना पाठिंबा देतो, एवढंच काय ते. आणि कुठंतरी हे राहिले तर वाईच तरी थोडासा आपल्याला एक धर्म म्हणून, आपल्याला एक आपला हिंदू म्हणून ताटमानेनं जगता येईल म्हणून फक्त हे आपलं सरकार आपण म्हणायचं, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बाकी जी काही घटना घडली त्याच्याबद्दल माझा जाहीर निषेध आहे, खरोखर जाहीर निषेध आहे. आणि लवकरात लवकर मजबूत असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं उभा राहावा, निश्चित राहावा आणि राहिलाच पाहिजे. त्यासोबत छत्रपतींच्या गडकिल्ल्यांकडे जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. ढासळत चालले आहेत, पुढच्या पिढीने काय बघायचं याच्यावर जरा विचार करा. एवढंच तुम्हाला मला सांगायचं. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.